कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्याने उद्रेक झाला। मात्र प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचे काय? त्यांना अटक का केली नाही? छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? त्याचे उत्तर द्यावे लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान उपस्थित केला। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी जास्त आकड्यात न जाता विशेष करून मी आज सकाळी आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक कुणाल कामरेंनी ज्या पद्धतीने कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांच्यावर काही कविता बोलली आणि त्याच्यावरचा आपण सभागृहामध्ये उद्रेक होताना पाहिला। अध्यक्ष महाराज, माझा सवाल आहे, कोणाच्याही व्यक्तिगत याच्यामध्ये अशा टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा उलटा फायदा कोणी घेऊ नये, या गोष्टीशी आमची पण सहमती आहे अध्यक्ष महाराज। पण डॉक्टर प्रशांत कोरटकर त्याचं काय, सोलापूरकरचं काय, त्याच्याबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह त्यांनी वाक्य केलं। अहो, त्या कोरटकरनी तर मी ऐकलं असेल, दादा तुम्ही पण ऐकलं असेल, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा, आम्ही एकेकाला पाहून घेऊ असं म्हणतोय हा कोरटकर। गाडी कोणती आहे त्याच्याकडे? ती गाडी जी आहे ती मोतेवार आहे ना, आपला महेश, त्याच्या ज्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या महेश मोतेवारची गाडी घेऊन फिरतो तो। सगळ्या IPS अधिकाऱ्याची दोस्ती आहे त्याची। कोरटकरला जमानत नाही, त्याला कोर्टाने नाही दिली बेल, का नाही अटक केली त्याला अजूनपर्यंत? मी शिंदे साहेबांच्या बद्दल कोणी आक्षेपार्ह केलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही, पण छत्रपतीच्या विरोधात ज्या माणसाने ज्या पद्धतीने घाणेरडा तो बोलला, जे टेप आपण सोशल मीडियावर पाहतोय, का आमचं रक्त सळसळत नाही? का कोरटकरला आम्ही काही केलं नाही? का आम्ही सोलापूरकर कारवाई केली नाही? त्याचं उत्तर का देणार नाही तुम्ही? त्याचं काय उत्तर देणार नाही? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। कोरटकरला का अटक केली नाही? तो कोणाचा हस्तक आहे? त्याच्यासोबत पोलीस फिरतात। सोलापूरकर कोणाचा सोबती आहे? त्याच्यावर का कारवाई केली नाही? त्याच्याबद्दलचा उद्रेक व्हायला पाहिजे ना, त्याचं आज सकाळी झालं तसं व्हायला पाहिजे होतं ना, नाही होणार। अध्यक्ष महाराज, पाशवी बहुमताच्या आधारावर मी करणं, या पद्धतीचं जे काही वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे, या सभागृहात चाललेलं आहे, हे महाराष्ट्र बघते आहे, हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही। काही अमरपट्टा बांधून नाही आलात तुम्ही लोक, आणि कसा आलात उद्या आपण संविधानावर बोलू त्यावेळेस मी बोलणार आहे। पण मी आज या ठिकाणी आपल्याला सवाल जे विचारतो, प्रशांत कोरटकरला का अटक केली गेली नाही? कोणाचा हस्तक आहे? कोणाचा पिल्लू आहे? सोलापूरकर कोणाचा पिल्लू आहे? त्याच्याबद्दलचं काय तुम्ही काय सरकार काय करताय? छत्रपतीचा अपमान करण्याचा अधिकार याला कोणी दिला? कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महाराज। महाराष्ट्र पाहतोय,